मुंबईत कचरा संकलनामध्ये 3,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप होतोय। वर्षानुवर्ष ठरलेल्याच 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जात आहे। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केला। लोकशाहीकडून आता सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्यानं मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून लोकशाही मराठी हा मुद्दा उपस्थित करून आहे। मुंबईमध्ये कचरा संकलनामध्ये 3,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। उमेश, आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून आपण हा कचऱ्याचा मुद्दा उपस्थित करून आहोत आणि आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय आपण शहरामध्ये काही ठिकाणी कचरा हा पाहायला मिळतोय। नागरिक या ठिकाणी त्रस्त आहेत। कर्मचारी जे कचरा वेचक कर्मचारी आहेत त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भात आपण अनेक तक्रारी त्यांच्या पुढे आलेल्या आपण पाहायला मिळतात। सध्या तुम्ही कुठे आहात आणि काय परिस्थिती आहे? नक्कीच गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईकरांचे जे मूळ मुद्दे आहेत ते लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण समोर आणतो। म्हणजे कचरा वेचक गाड्या असतील किंवा कचऱ्याच्या उचलतात सकाळी उचलून मुंबईभरातून त्या गाड्या असतील, त्यामध्ये अनेक दुरावस्था त्या सगळ्या गाड्यांची झाली, तर अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही। आता मी अंधेरी वेस्टच्या इथं गिल्बर्ट रोड हा सगळा परिसर आहे, हा सगळा रोड गिल्बर्ट रोड परिसर म्हणून ओळखला जातो। तिथे देखील जर आपण पाहिली तरी अशीच परिस्थिती मुंबईच्या अनेक भागामध्ये जशी ही परिस्थिती आहे तशीच ही परिस्थिती, कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने मुंबईत अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही। योग्य वेळी तो उचलला गेला पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही आणि सातत्याने आपण समोर आणतोय। इथे देखील सगळी परिस्थिती पाहिली तर 4 ते 5 डबे असे भरून पडलेले आहेत, मात्र उचलायला इथं कर्मचारी दिसत नाही आहेत। आजूबाजूची सफाई करताना करून गेलेले असले तरी हा ढीगभर पडलेला कचरा जो आहे तो अजूनही उचलला गेलेला नाही आणि अशीच परिस्थिती मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे। जवळपास हे जे कचरा उचलणाऱ्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे 7 वर्षांसाठी या 14 कंपन्यांना देण्यात आलं होतं, ज्याच्यामध्ये 3,000 कोटींचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं। मात्र काही कंपन्यांवर मेहर नजर ठेवून महानगरपालिका चे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचं साठोलोटो करत ह्यामध्ये मोठा भ्रष्टाचार करतात आणि सातत्याने मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी आणि हे कॉन्ट्रॅक्टर कसे भ्रष्टाचार करतात हे लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण समोर आणतोय। दादा, तुम्ही इथेच राहता का? कुठे कुठे दादा, तुम्ही इथेच राहता? हा कचरा दिवसभर असाच पडलेला असतो? नाही, गाडी येतात, गाडी येणार। आता काय गाडी खराब झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून सातत्याने बघतो की या ज्या गाड्या आहेत ना मुंबई महानगरपालिकेच्या कचऱ्यासाठी वापरतात त्या खराबच झालेल्या आहेत। सातत्याने आम्ही दाखवतो त्यांचे पाटे खराब झाले आहेत, त्यांचे ते हायड्रोलिक पंप खराब आहेत, अशाच गाड्या इकडे येतात। हा येते। त्याच्या काय प्रॉब्लेम होतोय गाडीच्या, टाइमवर गाडी येणार नाही, कंप्लेंट येणार तो गाडी येते। 3 वेळा या ठरवून दिलेल्या आहेत गाड्यांच्या, 3 बघू वेळा शकतो आपण गाडी अशी येते का सगळी कचरा उचलण्यासाठी हा प्रश्न उपस्थित होतोय। नाही, तेच इकडचे जे रहिवासी आहेत ते सांगतात की तक्रार केल्यानंतर गाडी येते, म्हणजे जोपर्यंत हे रहिवासी तक्रार करत नाहीत तोपर्यंत हे कचरा वेचण्यासाठी गाड्या येत नाहीत आणि गाड्या न आल्यामुळे असं दिवसभर अशा प्रकारचा हा कचरा इथं पडून असतो। अनेक वेळा उचललाही जातो, मात्र तरी कचरा जो 3 टाइम उचलला गेला पाहिजे तो इथं सातत्याने तुम्ही भी इधर खाली कचरे का ये क्या नहीं इधर है क्या प्रॉब्लम और क्या प्रॉब्लम बहुत प्रॉब्लम है भाई। पानी लेकिन कचरा ऐसे पड़े रहता है क्या इधर? नहीं उठाता है क्या? ऐसा नहीं, अभी तक तो कोई आया नहीं, इसके लिए उठाया नहीं होगा, संडे है वो हिसाब से। तर बघू शकतो आपण की अनेक समस्या आहेत इथे या नागरिकांना, मात्र जो उमेश, आपल्या आपण मुद्दा आजूबाजूला उचलून आणखी धरलेला काही नागरिक आहे आहेत, त्यानुसार त्यांना जर या बघितलं तर संदर्भात गाडी हा खराब प्रश्न झालेली आहे। विचारा की 3 वेळा ठरवून दिलेले आहेत कचरा नक्कीच. उचलण्यासाठी, मात्र तरी सुद्धा आपण पाहतोय सकाळची वेळ आहे, या ठिकाणी कचरा उचलला गेलेला नाही। 4 डबे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी या ठिकाणी भरलेले हे कचऱ्याचे डबे पाहायला मिळतात। मसला सिर्फ कचरे का ही नहीं है। अगर एरिया में घूम फिर के देखोगे तो गटर का तकलीफ दुनिया भर का है, आने जाने को तकलीफ नहीं साफ की जाती है। मैंने अभी भी आगे देखा, गटर साफ किया, पूरा कचरा गटर के बाजू में और इतना बास मारा, बहुत खराब बास आ रहा है। कचरे का भी है और सब में ज्यादा तकलीफ है पानी का। बीएमसी का कनेक्शन आने के बाद भी पानी बराबर नहीं आता है यहाँ पे, बहुत तकलीफ है यहाँ पे, पानी की तो सबसे ज्यादा तकलीफ है यहाँ पे। हाँ, एरिया अच्छा ही है, एरिया कोई बुरा नहीं होता, एरिया अच्छा ही होता है, काम बराबर से नहीं। लेकिन काम बराबर नहीं होता है यहाँ पे, क्योंकि नगर सेवक ही नहीं है अभी यहाँ पे। तो किसको जाके बोलेगी आवाम, पब्लिक जाके बोलेगी तो किसको बोलेगी? एरिया के लोगों ने अच्छा रखेला, बाकी ना कॉर्पोरेटर ना एमएलए ना कोई कुछ यहाँ पर कुछ सुविधा नहीं है।
कचरे का एक गाड़ी आता है, वो भी आने के बाद में उसका भी अगर मगजमारी बहुत रहता है। कभी 9 बजे आता है, कभी 9:30 बजे आता है, एक ही गाड़ी आता है दिन में। कम से कम 2 बार गाड़ी आना चाहिए, 3 बार आना चाहिए। 3 बार आना चाहिए कम से कम। लेकिन एक बार भी देखो, अभी आया गाड़ी, बोला पाटा टूट गया करके रिटर्न चला गया वो। तर पाहू शकतो आपण 3 वेळा गाडी येत नाहीये, तक्रार केल्यानंतर गाड्या येतात। यासोबतच अनेक समस्या आहेत, जी गटारं या सगळ्या परिसरामध्ये उघडी आहेत, त्याच्यातला कचरा बाहेर काढला जातो, मात्र तरी पण त्या कचरा बाहेर काढलेला कचरा देखील उचलला जात नाही। अशा प्रकारची घाण अवस्था या सगळ्या परिसरामध्ये करून ठेवलेली आहे। उमेश, आपण गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरती आपण वारंवार चर्चा करत आहोत, मुद्दा हा उपस्थित करत आहोत। या नागरिकांनी कोणाकडे तक्रार केलेली आहे का? कोणाच्या अखत्यारीतीत हा सगळा परिसर येतो? त्या संदर्भात त्यांच्याकडे जाऊन कोणाकडे, लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली आहे का? आप तक्रार करता का तुम्ही कोणाकडे जाऊन या सगळ्या संदर्भात? तुम्ही जसं म्हणालात की कोणाला पण जाऊन कोणाला तक्रार करू? नगरसेवक तर नाही आहे आता प्रेझेंट। अधिकाऱ्यांकडे काय तक्रार केली जाते का? नाही, अधिकारी तक्रार केलं, कोण सुनवाई नहीं घेणार। नहीं ऐकलं नहीं, कोई यहाँ पे सुनवाई लेता नहीं है। कोई अगर तकरार करने के लिए खड़ा रहेगा, पहले वो पीसा जाएगा। तकरार तो एक तरफ रहता है, पहले उसको। किती भीती असते मनामध्ये? हाँ हाँ, कशाची भीती आहे उमेश? कशाची भीती आहे? आपला मुद्दा उमेश, आपला बाथरूम के मुद्दा ऊपर का मांडणं दुनिया हा का आपला खराब है। अधिकार कहीं आहे। सड़ रहा है, बाथरूम नहीं बनाने को आ रहे, बैठने को तकलीफ नहीं हो रही है उधर पे। बाथरूम में जर केलं मतलब तुम्ही कंप्लेंट कराल तर काय भीती वाटते? काय करतील किंवा काय कोई होईल? सुनवाई होती नहीं है। कंप्लेंट लेने का वो भी मुश्किल से लेते हैं, अगर कुछ प्रेशर करो तो, अगर नहीं तो फिर कंप्लेंट भी नहीं लेते। बघतच नाही, विचारतच नाही कोणाला, या तुम्ही काही करा, काही होत नाही। नहीं नहीं, कुछ नहीं होता है। तुम्हारे को गटर वो महाराष्ट्र लोग ही सब कोई दिखता नहीं, तुम देखो ना, चलो मंगता रहो, मेरे को क्या पता। चला आपण मोहिनी हे सांगतायत, आपण बघूया कुठे। चलो दिखाव, हम कुठं कचरा पडलाय, अजून कुठे कचरा पडलाय? अमित चाचा को 2-3 बार बोले भी उन लोग ने नहीं की। आपण पुढे आपण जाऊया। हे सगळे नागरिक आपल्याला दाखवत आहेत की कचरा पडलाय, तो उचलला जात नाहीये, गटारं साफ केली जातात पण उचलली जात नाहीयेत। काय आहे इकडं सगळा हा प्रकार आपण बघण्याचा प्रयत्न करूया की या नागरिकांना नेमक्या काय समस्या आहेत। कारण आपण गेल्या काही दिवसापासून सातत्याने जी स्वच्छता, तर ते सांगत होते बघा, अशा प्रकारे इकडे सगळं भरलेलं आहे, ही गटारं भरलेली आहेत, हा कचरा उचलत नाही आहे। हा इकडे देखील बघा किती घाण झालेली आहे, ही सगळी घाण झालेली नाही। अंदर नाही जा सकते, 2 मिनिट। हां जी नक्कीच उमेश, आपण पाहतोय या ठिकाणी तर आपण बघू कचरा शकता हा मोहिनी। रस्त्यावर सुद्धा पडलेला आहे। ज्या ठिकाणी गाड्या पार्किंग केलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा हा कचरा पडलेला पाहायला मिळतोय। लोक या ठिकाणी जे नागरिक आहेत, जिथे राहत आहेत, ते या संदर्भात तक्रार का करत नागरिकांशी नाहीयेत? आपण अजून त्या बोलूया। संदर्भात त्यांना प्रश्न दादा, अजून विचारा। काय समस्या ही? कधीपासून ये भरेला है, कितने दिन से भरेला, कोई साफ ही नहीं करता है। अभी हम लोग क्या बोलेंगे न्यूज में? ये पूरा पानी भरेला रहता है, देखो। हाँ, पूरा घर घर भर जाता है भाई। आपण हे दृश्य पाहतोय, या कुठं ठिकाणी भरलाय? अंधेरीमधील दृश्य आहे। कचरा कुठं भरतो? ही सगळी गटारं भरलेली आहेत, कधी साफ करायला येत नाहीत ना? कोणी येत नाही साफ करायला. हा येत नाही कोणी साफ करा. आम्ही सांगून सांगून थकलो आता. कोणाला आता सांगायला मध्ये आले गेले होते उमेश, या BMC चे. संदर्भातील हा प्रश्न खूप खूप पडलाय कचरा बाहेर. आता काल तक्रारी तुम्ही म्हणजे कोण माजी नगरसेवक असतील किंवा त्यांना तक्रार सांगितलंय ते आता आले. आता काल येऊन जरा साफ करून गेले. आता परत येणारे पण अजून आले. आता बाहेर बघतोय तर खूपच कचरा हा खूपच कचरा आहे बघा. खूप म्हणजे विचारूच नका. एवढा कचरा आहे, माणसं आजारी पडतात किती जण माहितीये. लोकशाही मराठीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने मी माझा पर्सनल नंबर पण वीडियो दिखाऊंगा आपको मैं। हे सगळं हे आपण बघू शकता। अत्यंत अशी दुरावस्था या सगळ्या परिसराची झालेली आहे। खूप मोठ्या प्रमाणात कचरा इकडे सगळा पडलेला पाहायला मिळतोय। ते जी लोक राहतात त्याच्या बाजूला गटर आहे, त्या गटर त्यानं कोणी लाद्या टाकून झाकले, मात्र जे फटी आहेत त्या फटीतून अत्यंत दुर्गंधी येते। कचरा साफ कधी केला जात नाही, नाले ते कधी साफ केले जात नाही आहेत आणि जे नाले साफ केले जातात त्याच्या बाजूला जो कचरा ठेवला जातो, अशी अत्यंत दुरावस्था या सगळ्या परिसरात पाहिली। आणि हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर हा अंधेरी वेस्ट, म्हणजे अगदी मुंबईचा हार्ट ऑफ सिटी जे म्हटलं जातं अंधेरी, त्या अंधेरी वेस्ट सगळा स्टेशनच्या अगदी एक 500 मीटरच्या आसपासचा हा सगळा परिसर असेल आणि तिकडे ही सगळी दुरावस्था आपल्याला पाहायला मिळते। जी नक्कीच उमेश, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।